नमस्कार मित्रांनो, सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी जोश। मित्रांनो, आपण चर्चा करतोय देव आपल्याला कसा भेटेल, परमेश्वर आपल्याला कसा भेटेल, कसं आपण त्याला प्राप्त करू शकू, आणि त्यानुसार आपण विविध माध्यमं शोधतोय, विविध रस्ते शोधतोय, विविध प्रकार समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। आता या प्रकारांमध्ये, माध्यमांमध्ये, त्या मार्गामध्ये आपल्याला एक एक गोष्ट लक्षात येते, त्याच्यावरती आपण चर्चा करतोय। त्या गोष्टी काय आहेत तर एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर मंत्र आणि तंत्र, आणि त्याबरोबर आणखीन एक सहज अशी जी गोष्ट आहे ती म्हणजे नामस्मरण। ह्या आता दोन्ही गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, ह्या भागामध्ये मी त्याचा उल्लेख करणार आहे, कशा प्रकारे आपल्याला मंत्र आणि तंत्र, आणि आज जो मंत्र आपण घेणार आहोत तो मंत्र आहे ओम नमः शिवाय, आणि त्याला जोडून दुसरा एक मंत्र आहे तो आहे नमः शिवाय आणि नामस्मरण। ह्या तिन्ही गोष्टी आज आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, लक्षात आलं का? तर ह्या जर गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत त्यानुसार आपल्याला कृती करणं गरजेचं आहे, त्यानुसार आपल्याला ढाळणं गरजेचं आहे, आपल्याला तयार करणं गरजेचं आहे। मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट काय आहे तर परमेश्वर आणि ईश्वर, परमात्मा हा काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, सांकेतिक स्वरूपात आपण त्याचा तस्वीर बघतो, मूर्ती बघतो, वगैरे अनेक गोष्टी आहेत, अनेक त्याला दिशानिर्देश आहेत, पण ते एक सांकेतिक स्वरूप आहे। वास्तवात ते आहे की नाही हेही समजून घेणं गरजेचं आहे। ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या ज्या तीन देवांचं, परमेश्वरांचं, ईश्वरांचं जे काय आपण उल्लेख करतो ते काय आहेत, त्याचे गुणधर्म आहेत, आणि ते गुणधर्म समजून घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, ब्रह्म म्हटलं तर हे ब्रह्मांड आलं, तो रचयिता आला, त्याच्यानंतर विष्णू म्हणजे तो पालनहार झाला, हा त्याचा एक गुणधर्म आहे, आणि भगवान शंकर हा झाला आपला मोक्षदाता। म्हणजे हे तीन गुणधर्म आहेत, एक जन्मदाता, एक पालनहार आणि एक मोक्षदाता, आणि तिन्ही गुणधर्म प्रत्येक माणसामध्ये असतात, प्रत्येक मनुष्य प्राण्यामध्ये असतात। जर त्याला दैवत्व प्राप्त करायचं असेल, दैवत्व म्हणजे देव म्हणजे काय तर फक्त देणं, प्रदान करणं, घेणं नाही, ओरबाडणं नव्हे, फक्त देणं, सढळ हस्ते दोन्ही हाताने देणं। जसं एखादा वृक्ष असेल, एखादा प्राणी असेल, एखादा पक्षी असेल, म्हणजे मनुष्य प्राणी सोडून इतर जे प्राणी किंवा पक्षी किंवा वृक्ष असतील ते फक्त देत असतात, आपलं योगदान देत असतात। काय देत असतात तर आपलं योगदान, त्यांना नेमून दिलेलं, सृष्टीने नेमून दिलेलं कार्य ते करत असतात, सृष्टीने नेमून दिलेलं ते नियम पाळत असतात। आता मनुष्याला काय नेमून दिलं आहे तर ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे तर सृष्टीचं संवर्धन, त्या प्रत्येक जीवाचं संवर्धन, त्या प्रत्येक जीवाचं संरक्षण, सृष्टीचं संवर्धन हा मनुष्य प्राण्याला दिलेला एक काय आहे नियम आहे, कायदा आहे, त्यांच्यासमोर दिलेलं ते कर्म आहे। आणि हे कर्म सोडून जर आपण भटकत राहिलो तर आपण सृष्टीचे उद्दिष्ट आणि नियम तोडले असं म्हणायला हरकत नाही। कारण प्रत्येक जीव, प्रत्येक प्राणी इमाने इद्बाराने हे सृष्टीने दिलेले नियम, सृष्टीचे कायदे इमाने इद्बाराने पाळत असतो, मनुष्य प्राणी सोडून। असो मित्रांनो, तर तुमच्या लक्षात आलं असेल जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे, म्हणजे एक ऊर्जा, जो आकारामध्ये आहे तो निकारामध्ये सुद्धा
निराकार सुद्धा आहे. तो आकारामध्ये सुद्धा आणि तो निराकार सुद्धा आहे. आकारामध्ये म्हणजे आपण काय म्हणतो, तर एखादी वस्तू, एखादी गोष्ट, एखादा प्राणी, एखादा वनस्पती, ते आपण आकारामध्ये बघतो, त्याला ते स्वरूप बघतो तो आकारामध्ये. आणि निराकार म्हणजे काय, ते तरी ऊर्जा. त्याचा फक्त आपल्याला काय होतो, ती आहे, ती अस्तित्वात आहे, त्याचा भास होतो किंवा त्याचा आपल्याला आभास होतो किंवा आभास होतो. ती जाणीव होते, जाणवते. असा हा परमेश्वर आकारामधील आणि निराकारामध्ये. मित्रांनो, आता त्याला आपल्याला काय करायचं आहे, भेटायचं आहे, त्याच्याशी एकरूप व्हायचं आहे. तर त्यासाठी हे आपण योजलेले अनेक काय आहेत, तर माध्यमं आहेत, अनेक प्रकार आहेत, अनेक मार्ग आहेत. मंत्र आणि तंत्र मनावरती ताबा ठेवून एकाग्र करून आपण त्याला प्राप्त करू शकतो. आणि तनावरती ताबा ठेवून त्याला स्थिर करून आपण ती गोष्ट प्राप्त करू शकतो. आता मनावरती ताबा ठेवायचा असेल, नियंत्रण आणायचं असेल, तर त्यासाठी मंत्र आहे. त्याचा उल्लेख मी केला आहे, गायत्री मंत्र आणि महामृत्युंजय मंत्र. आज जो आपण मंत्र समजून घेणार आहोत तो मंत्र आहे ओम नमः शिवाय. हा षडाक्षरी मंत्र आहे. ओम नमः शिवाय 6 अक्षर आहेत त्याच्यात, म्हणून त्याला आपण षडाक्षरी म्हणतो. म्हणजे आपल्यामधील षडविकार जे आहेत ना, त्याचा जर अस्त करायचा असेल तर सोपा आणि सहज असा हा मंत्र आहे, तो म्हणजे ओम नमः शिवाय. ओम नमः शिवायचा अर्थ काय आहे? ओम म्हणजे ओहम पासून सोहम पर्यंत, नमः शिवाय त्या नामाशिवाय मी नाही आणि तो नाहीये. मित्रांनो लक्षात घ्या, शेवटी काय होते, तो आणि मी, तो आणि मी, आम्ही एकच आहोत, एकरूप आहोत. ओहम पासून सोहम पर्यंत आणि नमः शिवाय त्या नामाशिवाय तो नाहीये आणि मीही नाहीये. नाम म्हणजे नाव नव्हे, त्याची ओळख, त्याची जी अस्तित्व, त्या ऊर्जेचं अस्तित्व, त्याची जाणीव, जी ऊर्जा आपल्यामध्ये सुद्धा नांदते, त्याला आपण आत्मा म्हणतो. तोच तो परमात्मा. आत्मा आणि तो परमात्मा ज्यावेळी एकरूप होतो त्यावेळी आपण त्या परमेश्वराची आपली भेट होते. आता ओम नमः शिवाय हा मंत्र आपल्याला कसा म्हणायचा हा समजून घेणं गरजेचं आहे. ते लय, स्वर, ते ध्वनी मुखातून येणं, व्यवस्थित येणं गरजेचं आहे, नियमाने आणि कायद्याने. आता तो नमस् बघा, मेरुदंड सरळ, आपण त्या ध्यान मुद्रेत बसतोय आणि त्या ध्यान मुद्रेत बसून आपल्याला हा ओम नमः शिवाय याचं उच्चारण करायचं. त्या मंत्राचं पहिल्यांदा काय ओम आहे आणि त्याच्यानंतर नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. म्हणजे ओहम पासून सोहम पर्यंत आणि त्या नामाशिवाय तो नाही आणि मीही नाही, हे आमच्या दोघांचं अस्तित्व एकच आहे. ते नाव घेणं, ते नामस्मरण करणं. आता हा ओम नमः शिवाय हा मंत्र आपण त्या महादेवाला समर्पित केलेला आहे. आता महादेव म्हणजे कोण, तर हे ब्रह्मांड, ज्याचा आधी नाही आहे आणि अंत सुद्धा नाही आहे. महादेवाची व्याख्या काय आहे, ज्याचा आधी नाही आहे आणि त्याचा अंत सुद्धा नाही आहे. म्हणजे हे ब्रह्मांड कुठून सुरू झालं आणि कुठे संपणार आहे हे कोणी सांगू शकत नाही, त्याची मोजपट्टी आपल्याकडे नाही आहे. असा हे ब्रह्मांड म्हणजे महादेव, म्हणून आपण त्याला म्हणतो महादेव, देवादिदेव महादेव. ती ऊर्जा, ह्या ब्रह्मांडातील ती ऊर्जा म्हणजे तो महादेव. मित्रांनो, आता ओम नमः शिवाय तुमच्या लक्षात आला असेल, हा षडाक्षरी मंत्र आहे. षड विकारावरती नियंत्रण आणण्यासाठी आणि षड आकारामध्ये राहण्यासाठी हा मंत्र आहे. षड आकारामध्ये राहून आपलं जीवन व्यापन करणं, आपल्या आयुष्यात आपलं जीवन व्यापन करणं, जगणं,
म्हणून जगण्यासाठी जे मनुष्य प्राण्याला नियम पाळायचे आहेत, ज्या मार्गावरती चालायचं सृष्टीने दिलेले नियम आणि कायदे पाळून, त्यासाठी हा सहज सोपा काय आहे मंत्र आहे. दुसरा आहे नमः शिवाय. हा पंचाक्षरी मंत्र आहे. पंचाक्षरी. तुम्हाला एक शब्द लक्षात आला असेल, कोणीतरी पंचाक्षरी क्रिया केली आहे. म्हणजे 5 जण एकत्र येऊन त्यांनी एखादा तांत्रिक मांत्रिक गोष्ट केलेली आहे. त्याचा परिणाम सुद्धा आपल्यावरती, आपल्या आयुष्यावरती होतो. जर ते तोडायचं असेल, त्याच्यापासून मुक्त व्हायचं असेल, तर त्या परत 5 जणांना एकत्र येऊन ती विधी करावी लागते. पण सरळ साधा सोपा मार्ग म्हणजे काय? पंचाक्षरी मंत्र. आता हे पंचाक्षरी मंत्र मध्ये काय आहे, तर पंचतत्व आहेत, पंचमहाभूत आहेत या पंचाक्षरी मंत्रामध्ये. अग्नी, वायू, जल, आकाश आणि पृथ्वी. हे या तत्वांवरती एखादा त्रयस्थ व्यक्ती ज्यावेळी नियंत्रण आणतो आणि त्याला कंट्रोल करतो, एखाद्या व्यक्तीला नियंत्रण आणून, त्यावेळी त्याचे आपल्यावरती वाईट परिणाम होत असतात. तो जसा ठरवेल, तो जसा विचार करेल, जसा तो निर्णय घेईल, त्यानुसार मग आपण वागत जातो. आपल्या चुका घडत जातात. म्हणजे जसं आपण या पंचाक्षरी मंत्र जे आहेत, पंचाक्षरी हा जो विषय आहे, म्हणजे पंचमहाभूतांचा वापर करून एखाद्यावरती नियंत्रण आणू शकतो आपण, तसं स्वतःवरती नियंत्रण आणू शकतो. त्यासाठी हे कवच कुंडल आपण तयार करू शकतो. तर उद्या सकाळी कोणीही पंचाक्षरी जर काय मंत्रप्रयोग केला, ती क्रिया केली 5 जण एकत्र येऊन, तर त्याचाही परिणाम आपल्या आयुष्यावरती होणार नाही. त्याची ही तोड आहे. हे कवच कुंडल आहे, ते म्हणजे नमः शिवाय. पण तो त्या प्रकारे म्हणणं गरजेचं आहे. मित्रांनो, कदाचित माझा जो आवाज जातोय तुम्हाला, तो अगदी व्यवस्थित जात नसेल, कारण शेवटी ते यंत्र आहे. त्यामुळे हे जे काय मी व्हिडिओ बनवतोय ते समजून घेण्यासाठी तुम्हाला कोणाच्या तरी मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, समोर जाऊन त्याच्या सानिध्यात राहून. पण तुमच्यापर्यंत मी माहिती पोहोचवतो, ती माहिती म्हणून घ्या. आणि ज्याला ह्या मंत्राची कशा प्रकारे म्हणायचं, कशा प्रकारे त्याचा स्वर आला पाहिजे, त्याचा ध्वनी आला पाहिजे, हा समजून घेणं गरजेचं आहे. म्हणाले गुरुजीनं कोण दाखविलं वाय, असं मित्रांनो. आता तुमची मर्जी. पण तुम्ही माझे व्हिडिओ बघितल्यानंतर लगेचच त्यानुसार वागायला लागू नका. कोणाच्या तरी कुठल्या तरी गुरुच्या मार्गदर्शनाखाली जा. माझ्याकडून जर तुम्हाला मदत हवी असेल, सहकार्य हवे असेल, मार्गदर्शन हवे असेल, तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. असो, तर आता पंचाक्षरी मंत्र नमः शिवाय. 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 मित्रांनो, मंत्र कुठलाही म्हणा, तुम्हाला ज्यावेळी बसायचं आहे त्यावेळी तुम्हाला पद्मासनात बसायचं आहे. मी आता सुखासनात बसून बोलतोय, पण पद्मासनात बसून मेरुदंड एकदम सरळ, पाठीचा काना सरळ, 90 अंशाच्या कोनामध्ये. आपल्या हाताची जी मुद्रा आहे ती आहे ध्यान मुद्रा आहे. या ध्यान मुद्रेचं जे अवस्था आहे ते पहिलं बोट आणि अंगठा आकाशाच्या दिशेने. म्हणजे जी ऊर्जा आहे ब्रह्मांडात, ती पंचमहाभूत आहेत, तेच परमेश्वर आहेत, तेच ईश्वर आहेत. ही ऊर्जा आणि आपल्यामधली ऊर्जा, जे ब्रह्मांडी जी पिंडी, पिंडामधील जी ऊर्जा आहे ती एकरूप व्हावी आणि त्याच्यातून एक
चांगला प्रभाव निर्माण व्हावा. म्हणजे दोन गोष्टीमध्ये ज्यावेळी अभिक्रिया होते, प्रक्रिया होते, त्याच्यातून जी एखादी गोष्ट निर्माण होते, साध्य होते, ती गोष्ट एक काय असते, पवित्र असते. जसं H2O, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचा ज्यावेळी मिलाप होतो त्यावेळी पाणी तयार होते, आणि पाणी हे कसं आहे, जीवन आहे. मित्रांनो लक्षात घ्या, साधी सरळ गोष्ट. आता हे जे काही मी मार्ग तुम्हाला सांगितले, आपण पुढच्या भागात नामस्मरण हा विषय घेऊ. नामस्मरण सोपा आणि सरळ मार्ग, नामस्मरण, त्याच्यावरती आपण चर्चा करू. पण तुर्तास हे मंत्र लक्षात घ्या. तंत्र आणि मंत्र, योगसिद्धी, योगविद्या, आसन, हे आसन आहे पद्मासन, आणि ही अवस्था, हे आसन झालं. आणि ह्या अवस्थेमध्ये बसून आपल्याला काय म्हणायचं आहे, ते मंत्र म्हणायचे. बघा जमते की नाही, समजते की नाही. पण त्यासाठी तुम्हाला गुरु दीक्षा घेणं गरजेचं आहे, गुरुचं मार्गदर्शन असणं गरजेचं आहे. यूट्यूबवर जाऊन बरेचसे जण आपापली मतांतर तुमच्यासमोर मांडत असतात, ठेवत असतात. ते फक्त यूट्यूबवर जाऊन तुम्ही त्यानुसार चालायला जाऊ नका. कारण तुम्हाला मी उदाहरण सांगितलेलं आहे. शस्त्रक्रिया करण्यासाठी एखादं जे शस्त्र वापरलं जाते, त्या शस्त्राने शस्त्रक्रिया करून आपण एखाद्याचा जीव वाचवू शकतो, आणि त्या शस्त्राने आपण एखाद्याचा जीव घेऊ सुद्धा शकतो. तर त्याचा वापर कसा करता आला पाहिजे, शस्त्रक्रिया करण्यासाठी करायचं आहे की त्या शस्त्राचा वापर जीव घेण्यासाठी करायचा, हे आपल्याला कोण सांगू शकतो, कोण समजावू शकतो, तो म्हणजे गुरु. बघा, कारण यूट्यूबवर जाऊन बरेचशा लोक अगदी आयुर्वेदाच्या संदर्भात सुद्धा उपचार करायला सुरुवात करतात. आयुर्वेदसुद्धा त्याच्यामध्ये प्रमाण असते, त्याच्यामध्ये नियम असतात. काही गोष्टी त्याच्यासाठी आपल्याला वर्ज्य कराव्याच्या असतात. या सगळ्या गोष्टी समजणं गरजेचं असतं. एखादा आपण वनस्पतीचा काढा घेतोय म्हणून आपण बरे होऊ अशी खात्री बाळगायची नसते. त्याचं प्रमाण किती असावं, किती प्रमाणात ते घ्यावं, त्याच्यासोबत आणखीन काय काय गोष्टी असावेत, इन्ग्रेडियंट्स काय असावेत, पदार्थ काय काय असावेत, तो कधी घ्यावा, कसा घ्यावा, काय गोष्ट वर्ज्य करावी, अनेक गोष्टी असतात. मला आपण काय करतो, यूट्यूबवर जाऊन किंवा कोणीतरी माहिती दिली त्या माहितीनुसार आपलं चालायला सुरुवात करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर आपलं जे हे आहे गुणधर्म आहे, तो समजून घेणं गरजेचं आहे. आता गुणधर्म म्हणजे कोणता, तर आपण आपली जी हे आहे काय म्हणतात त्याला, आपली प्रकृती ही कसली आहे, पित्त प्रकृती आहे, वात प्रकृती आहे की कफ प्रकृती आहे, हेही समजून घेणं गरजेचं आहे. त्यानुसार त्या औषधांचा वापर केला जातो. त्यामुळे यूट्यूबवर जाऊन किंवा एखाद्याने माहिती टाकली आहे म्हणून सर्वांनी सर्रास त्याचा वापर करणं ठीक आहे. हे सांगण्याचा मागचा उद्देश एवढाच आहे की मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, अभ्यासाची आवश्यकता आहे. त्याच्याशिवाय अशा कोणत्याही गोष्टी सहज सोप्या नाही आहेत. बघा, लक्षात आलं तर मी काय तुम्हाला समजावतोय. सनातनी वास्तव म्हणजे विज्ञान आणि शास्त्र, हे लक्षात घ्या आणि त्यानुसार आपलं आयुष्य जगा, जीवन व्यापन करा. सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.